नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी ज्या एका प्रश्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो प्रश्न म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार। सोशल मीडियावरती अनेक बातम्या येत आहेत। काही जण म्हणतात काल पैसे आले, काही जण म्हणतात आज पैसे आले, काही जण म्हणतात उद्या पैसे येणार, काही जण म्हणतात अजून वेळ लागेल। पण नेमकं सत्य काय आहे? कृषी मंत्र्यांनी काय आश्वासन दिलंय आणि तुमच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये येणार की 4000 रुपये येणार आणि नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा, कारण की अर्धवट माहिती नेहमीच गोंधळ निर्माण करत असते। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे की सध्या चर्चा नेमकी कशाची सुरू आहे। तर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढच्या हप्त्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत। खुद्द राज्याचे कृषी मंत्री यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच जमा होणार। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार, परंतु नेमका हप्ता कधी जमा होणार हे जाणून घेणं आवश्यक आहे आणि इथेच सर्वात मोठा पेच निर्माण झाला आहे। कृषी मंत्र्यांनी असं सांगितलं आहे की पुढील आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार, पण कोणतीही निश्चित तारीख दिली नाही। यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे। जर आपण त्यांच्या पोस्टची तारीख पाहिली तर आता बरेच दिवस उलटून गेले आहेत। म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुढच्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असं कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे आणि यालाच आता बरेच दिवस या ठिकाणी उलटून गेले आहेत। मग आता नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आणि सध्या जर बघायला गेलं तर अनेक शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न आहे की यावेळेस आता नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते जमा होणार का, म्हणजेच की 4000 रुपये जमा होणार का? पण शेतकरी मित्रांनो, खरं तर सरकारने नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र द्यायला पाहिजे। म्हणजेच की 2 हप्त्यांचे 4000 रुपये सरकारने देणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला आणि आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्याची वेळ आली आहे। त्या अनुषंगाने राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता म्हणजेच की 2 हप्त्यांचे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारने वर्ग या ठिकाणी करायला पाहिजे। परंतु सध्याची परिस्थिती पाहता फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे, कारण की राज्य सरकारने फक्त नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी मान्यता दिली आहे आणि लवकरच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील मिळण्याची फक्त दाट शक्यता आहे। सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील हे लक्षात घ्या। पुन्हा एकदा सांगतो बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र जमा होईल असं शेतकऱ्यांना वाटत होता, परंतु सरकारने फक्त नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी मान्यता दिली असून आता राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे फक्त 2000 रुपये जमा होतील हे लक्षात घेणं आवश्यक आहे। आता खरं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता बऱ्याच दिवस या ठिकाणी रखडलेला आहे। PM किसान योजनेचे हप्ते वेळेवरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असताना नमो शेतकरी योजनेला उशीर का होतोय याचं मुख्य कारण म्हणजे निधीची उपलब्धता। आता सरकारने नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासाठी 1774 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे आणि एकूण वितरण सुमारे 1820 कोटी रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे। यामध्ये ज्यांचे जुने हप्ते रखडले आहेत त्यांचा देखील या ठिकाणी समावेश असू शकतो। म्हणजेच की आता जो नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे, तर साधारणतः याकरिता 1820 कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे की आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी विलंब का झाला? तर शेतकरी मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजेच की निधीची मंजुरी मिळायला झालेला उशीर, म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर झाला नाही आणि त्यामुळेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याचा विलंब झाला। त्यानंतर दुसरी गोष्ट, लाभार्थ्यांची मोठी संख्या। महाराष्ट्रामध्ये 90,34,000हून अधिक शेतकरी नमो शेतकरी योजनेचे
लाभार्थी आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने डीबीटीद्वारे पैसे ट्रान्सफर करताना तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागत असते. म्हणजेच की अशा काही तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास विलंब झाला. म्हणजेच की निधीची मंजुरी आणि इतर काही तांत्रिक कारणामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यास विलंब झाला. परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने 1774 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून आता सुमारे साधारणतः 1820 कोटी रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाईल. यामध्ये ज्यांचे जुने हप्ते रखडले असतील तर त्यांचा देखील या ठिकाणी समावेश असू शकतो. म्हणजेच की साधारणतः 1820 कोटींचा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि निधी वितरित करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. शासन निर्णय निर्गमित झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकरी मित्रांनो, आता तुमची डीबीटी सक्रिय असणे आवश्यक आहे, हे एकदा तपासून घ्या. जर तुमचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल किंवा ई-केवायसी पूर्ण नसेल तर सरकारकडून पैसे सुटले तरी तुमच्या खात्यावरती जमा होणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमची ई-केवायसी पूर्ण आहे का नाही याची खात्री करून घ्या. जर ई-केवायसी पूर्ण नसेल तर तात्काळ ई-केवायसी करून घ्या, कारण की ई-केवायसी पूर्ण असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील. त्यानंतर तुमचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर तुमचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक करून घ्या, कारण की आधार लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होतील. म्हणजेच की या ठिकाणी दोन बाबींची पूर्तता असणे आवश्यक आहे. ई-केवायसी पूर्ण असणे आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. हे दोन कामे पूर्ण असतील तरच आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील, हे देखील लक्षात घ्या. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, हप्ता कधी मिळणार? तर कृषी मंत्र्यांच्या अंदाजानुसार आणि सध्याची प्रशासकीय तयारी पाहता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होऊ शकतो. पण एक शेतकरी म्हणून आपली सरकारला विनंती आहे की आता शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. पावसाळ्याचे दिवस असोत किंवा पेरणीचा हंगाम, शेतकऱ्याला पैशांची गरज असते. जर नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्रित मिळाला असता तर शेतकऱ्यांना 4000 रुपयांची मोठी मदत झाली असती. सरकारने केवळ पुढील आठवडा न म्हणता एक निश्चित तारीख या ठिकाणी अधिकृतपणे निश्चित तारखेची घोषणा करणे आवश्यक होते. आता सरकारच्या माध्यमातून लवकर हप्ता देण्याचे सांगण्यामध्ये आले आहे. तर शेतकरी मित्रांनो, थोडक्यात जर सांगायचं झालं तर आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, कारण की सरकारने निधी मंजूर केला आहे आणि निधी वितरणासाठी देखील राज्य सरकारने मान्यता दिली असून या संदर्भातील शासन निर्णय देखील सरकारने निर्गमित केला आहे. आणि शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर 4 ते 5 दिवसांमध्ये पैसे जमा होत असतात. त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही, फक्त वितरणाची प्रतीक्षा आहे. निधी मंजूर झालेला आहे. आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर बघा, आता म्हणजेच की समोर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी गुढीपाडव्याची सुट्टी होती, तसेच रमजान ईदची सुट्टी होती आणि रविवारची सुट्टी होती. तर साधारणतः या 2 ते 3 सुट्ट्यांमुळे देखील हप्ता जमा होण्यास विलंब झाला. बघा, राज्य सरकारने 16 मार्च 2026 या दिवशी नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी शासन निर्णय म्हणजेच की जार काढलेला आहे आणि जार काढल्यानंतर साधारणतः 4 ते 5 दिवसांमध्ये पैसे जमा होत असतात. म्हणजेच की साधारणतः 20-21 तारखेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा व्हायला पाहिजे होता, परंतु या ठिकाणी गुढीपाडव्याची सुट्टी, रमजान ईदची सुट्टी आणि रविवारची सुट्टी अशा सुट्ट्यांमुळे देखील या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण होण्यास थोडा विलंब झाला आणि साधारणतः आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असून आज किंवा उद्या देखील या ठिकाणी पैसे जमा होऊ शकतात. म्हणजेच की साधारणतः येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये कधीही, आज देखील पैसे जमा होऊ शकतात, उद्या देखील पैसे जमा होऊ शकतात. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल. 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट बघा, ज्या देखील शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नसेल तर अशांनी ई-केवायसी पूर्ण करा, कारण की ई-केवायसी पूर्ण केली तरच खात्यावरती पैसे जमा होतील. त्यानंतर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील. तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी निधीला मंजुरी दिली असून या 3 ते 4 दिवसांमध्ये कधीही आणि कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील. पैसे जमा झाले की मोबाईलवरती
मॅसेज आल्याच्या नंतर बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता. थोडक्यात जर सांगायचं झालं तर शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची काहीच गरज नाही. पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची सूचना, कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, खोट्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. लवकर पैसे जमा होतील, काळजी करण्याची गरज नाही. फक्त सरकारकडे अजून एक विनंती आहे. बघा, सरकारने वेळेवरती हप्ते देणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज असते. शेतकऱ्यांच्या संयमांचा सरकारने अंत पाहू नये. पावसाळ्याचे दिवस असोत किंवा पेरणीचा हंगाम, शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज असते. सरकारने यावेळेस नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्रित द्यायला पाहिजे होता. मात्र सध्याची परिस्थिती पाहता, स्थिती पाहता फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचेच 2,000 रुपये जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.